मंडळी, कसे आहात आपण सर्व? तर इंस्टाग्रामवरील काही छप्पे रील्स घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे. तर आपण त्याला आता रोस्टिंग करूया. ती रोस्टिंग तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. बाहेरच्या देशात केसर खाऊन मुलं सुधारतात, गोरी होतात, आणि आपल्या देशात रस्ते रंगवतात, भिंती रंगवतात आणि दात सुद्धा रंगवतात. समजलं? बोलो जुबा केसरी. बाहेरच्या देशात लोक केसर खाऊन गोरे होतात. जर तुला गोरे होण्याची इतकीच हौस असेल तर तू पण केसर खा, की तुला केसरचा भाव परवडत नाही. बाकीच्यांना नावं ठेवतील एवढं लक्षात घे. तुझी साडी पण कोणीतरी रंगवलेली. तू स्वतःला लय भारी समजू नको, कारण तू टायपिंग करेपर्यंत ना तिने 4 जणांना रिप्लाय देऊन मोकळी झालेली असते. दीदी, हे वाक्य तू तुझ्यासाठी बोलले का? मला तरी असं वाटत आहे तुझ्या अनुभवावरून की हे वाक्य तू तुझ्यासाठीच बोललेली. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. लव मॅरेजचा अर्थ पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, आणि अरेंज मॅरेजचा अर्थ एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. कोणाची काठी आहे रे? आणि दीदी, तू कोणता माल आहेस हे पण जरा सांग. हाँ भाई, कैसी लगी? अवकाशचे बाहेर चला मग चला. अरे भाई, तू असं उभं होतास की जसं की थार तुझीच आहे, पण नंतर मला कळले ही थार तुझ्या अवकातीच्या बाहेर आहे. इंद्रा भाऊ, ए बोल की बाई. तुला एक प्रश्न विचारू का? हा विचार ना. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? नरेंद्र मोदी. अरे भाई, जर भारताचा राष्ट्रीय पक्षी नरेंद्र मोदी आहे तर प्रधानमंत्री कोण? या अशा मुलांमुळे देश आज प्रगती करत नाही. भारतात राहून तुम्हाला जर राष्ट्रीय पक्ष प्रधानमंत्री माहित नसेल तर काय करायचं तुमचं? तर मित्रांनो, अशा मुलांचं काय करायचं कमेंट करून नक्की सांगा बरं का. काल मी ताप आल्याच्या बहाण्याने कामावरून सुट्टी घेतली, पण आज खरंच ताप आला. शाळेला विचार करतोय पुढच्या आठवड्यात लग्नाच्या बहाण्याने सुट्टी घेऊ. कदाचित लग्न झालं तर. नको रे भाई, नको. त्या मुलीवर इतका अन्याय नको करू. तुझ्याशी लग्न करून ती तर आत्महत्याच करेल. उगाच तुझ्या खोट्या बोलण्यावरून तिचा जीव गेला तर, आणि जाता जाता तिने खोटी चिठ्ठी लिहून जेलमध्ये टाकलं तर, एवढं मोठे रिस्क घ्यायचीच कशाला? हॅलो हॅलो, ऐक ना, मला काहीतरी सांगायचं होतं तुला. तुझ्या बाजूला कोणी नाहीये ना? थांबा एक सेकंड, मी लांब जातो. हा बोल. आता कोणीच नाही शेजारी. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. अरे भावा, ते तुला तुझ्या तोंडावर बैल म्हणाले. तुझे काय इज्जत वगैरे आहे की नाही? पण ठीक आहे, ती मुलगी चांगली तरी आहे, कारण तुझ्या मित्रांसमोर तुझा अपमान तरी नाही केला. तुला बाजूला तरी बोलवलं. तुझ्या तोंडाकडे बघून मला असं वाटत आहे की तुला ती काहीतरी वेगळं बोलेल अशी अपेक्षित होतं, हो की नाही? आईला लागे आपण बँक कडून लोन घेऊ आणि बँकच विकत येऊ. मग आपण लोन काढलेलं मागच द्यायचं. अरे मग बँक आपण विकत घेतल्यावर बँकच आपली होईल ना. कसे कसे लोक राहतात ह्या जगात. देव जेव्हा बुद्धी वाटत होता तेव्हा कुठे गेला होता तू? भावा, तू काळजी करू नको. तुला काय जरी झालं तर मी आहे, वहिनी सांभाळाय. येऊ का? खरंच असे मित्र भेटायला पाहिजे जगात. ह्याचा जो कोणी मित्र असेल तो खूप नशीबवान असेल. पण एवढं लक्षात ठेव, पुढच्या जन्मी भेटू नये असं देवासमोर प्रार्थना जरूर कर. गायछाप मळून देणारी पाहिजे होती, पण गायछाप खाणारीच भेटली. चांगली गोष्ट आहे ना. तुला आता गायच्या खायला कोणी अडवणार तरी नाही. बवासीर एक आम समस्या. लग्न करत असताना मुलीची कुंडली बघण्यापेक्षा तिचा मोबाईल बघा, तुम्हाला ग्रह तारे सगळं दिसतील. मुलांच्या पण मोबाईल ग्रह तारे चंद्र दिसतात बरं का. पण तुझ्या अशा विचारांमुळे तू आज एकटा आहेस, म्हणून तर मुलींना रील्स बनवून बदनाम करायचे धंदे तू सुरू केलेस. घरी जा, घरी तिकडे घेऊन जायचं, इथं नाही. आमच्या सिंगल लोकांचा एक वेगळाच स्वॅग आहे. आम्ही आमच्या आई वडिला शिवाय बाकी कुणाचंच ऐकत नाही. नो बाबू सोना, 3 टाइम खाना आणि निवांत सोना. तू तुझ्या आई वडिलांचा ऐकतो ही खूप चांगली गोष्ट आहे. मी तुला रोस्ट नव्हते करणार, पण दुसरा तुझी व्हिडिओ बघून मला तुला रोस्ट करावं वाटलं. ही बघा पुढची रील्स. पिल्लू जेवली का? कोणाला बोलतोय? आयटमला बोलतोय. मगाशी काय बोलला तू? नो बाबू शोना, तू तुझ्या आईसोबत असं बोलतो का? सिंगल लोक असे पण बोलतात, मला माहित नव्हतं. ही रील बघून मला कळालं. किस किस्म और क्वालिटी का भड़वा है रे तू. आम्ही पण निघालो होतो प्रेमाच्या वाटेवर. मग रे? मग काय, ऊन लई होती, ज्यूस पिऊन वापस आलो. अरे संध्याकाळी निघायचं ना, दुपारी कशाला निघाला? प्रेमाच्या वाटेवर जायचं तर छत्री घेऊन जा. नेक्स्ट टाइम पाऊस आला तर काय सांगता येते. सेफ्टी रे, बाकी काय नाही.
अशा प्रकारे इथे आपला व्हिडिओ संपलेला आहे. बाय बाय.